नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमामध्ये या ठिकाणी जमलेल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारच्या या लॉन मध्ये मी उभा आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यांच्या शेजारी लोकशाहीच्या मार्गाने चालणारी ही निवडणूक, ज्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला आपल्या भारतीय संविधानात लिहिलेल्या मूलभूत अधिकारांचा या ठिकाणी संधीची सोनं करण्याची भूमिका पार पाडता येते. आता असेच इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक 20 मधले आहेत. संत तुकाराम नगर, महात्मा फुले नगर, लांडेवाडी, कासारवाडी आणि बाकीचा परिसर. आता या प्रभागातल्या नेमक्या समस्या काय आहेत, इथे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं विजन काय आहे, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. खरं तर आज आम्ही प्रभाग क्रमांक 17, 18, 19 या 3 प्रभागांमध्ये जाऊन आलो. त्या ठिकाणी विविध इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली, आपलं विजन मांडलं, समस्या सांगितल्या. अगदी त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 20 मध्ये देखील आता आम्ही पोहोचलेलो आहोत. उद्या आपण प्रभाग क्रमांक 21, 22 आणि 23 मध्ये जाणार आहोत. तत्पूर्वी आजच्या 4ही प्रभागांच्या वेगवेगळ्या लिंक्स तुम्ही PCMC न्यूजच्या फेसबुक आणि यूट्यूबवर पाहू शकता. शिवाय रात्री 8 वाजता आवाज पिंपरी चिंचवडचा हा पिंपरी या चिंचवड परिसरातल्या एकमेव डिजिटल चॅनल असलेल्या PCMC न्यूजवर पाहू शकता. आणि त्या ठिकाणी जे कोणी इच्छुक आता आम्हाला भेटलेले नाहीयेत ते प्रत्यक्ष फोन करून आम्हाला त्यांचं नाव, कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहेत हे सांगू शकता. आमचा नंबर आहे 8552 933 933. तर आता आपण सुरुवात करतोय प्रभाग क्रमांक 20 मधल्या इच्छुकांशी संवाद साधायला. नमस्कार, आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव मारुती उर्फ बाळा शिवशरणे. मी इच्छुक आता सध्या मनसेमधनं मी कामगार सेनेचे पदाधिकारी म्हणून मी काम करतोय. तर इच्छुक म्हणून मी आहे. या मुळात आत्ता या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जवळपास इथल्या प्रत्येक इच्छुक उमेदवाराला माहिती आहेत. पण एनीबडी टॉकिंग अबाउट प्रॉब्लेम, नो बडी कॅन टॉकिंग अबाउट सोल्युशन. त्याच्यावर समस्येवर आपल्याला तोडगा काय काढता येईल, आपला दृष्टिकोन काय असेल, तो कसा बदल करू आपण, विजन काय आहे, तर तुम्ही काय सांगाल या प्रभागातल्या समस्यांवर विजन काय आहे तुमचं? माझं विजन एवढं एकच आहे की येणाऱ्या 5 वर्षात 2017 पासून तर आतापर्यंत जे प्रॉब्लेम आहेत, समजा तुमचे गटरीचे असतील किंवा बाथरूमचे आहेत किंवा आमच्या कासरवाडी गावातनं जे नाशी पाट्यापासून तर गावात येण्यासाठी रस्ता असतो तो एवढा ट्रॅफिकनी जाम झालेला आहे की अजूनपर्यंत त्याच्यावर कोणी काय बोललं नाहीये. ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे. नाशी पाट्यापासून तर गावात येण्यापर्यंत एवढी समस्या आहे की त्याच्यावर अजूनपर्यंत कोण काय बोललं नाही, काय नाही. एकदा दोनदा मीच थोडासा आंदोलन करायचा प्रयत्न केला तरी त्याला काही उत्तर भेटलं नाही मला. त्यामुळे मला मेन प्रश्न आहे की उत्तर ज्याचं भेटलं पाहिजे की बाबा ती समस्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे, ट्रॅफिक मुक्त प्रभाग व्हायला पाहिजे. पण त्यासाठी तुम्ही आता महानगरपालिकेत निवडून आलेला आहात आणि आता ती समस्या सोडवायची आहे, तर तुम्ही नेमकं काय करणार, त्याच्यावर उपाययोजना काय? सर्वात पहिलं उपाययोजना आहे की ज्या पहिले ट्रॅव्हल्सच्या बसेस तिथं थांबतात, पहिले तिथनं ते बंद करायचे. त्यांना एक पर्याय जागा म्हणून निवडून द्यायचं की बाबा तुमचे काय असतील त्या बस तिथं थांबवायचे. मेन तो एक सॉल्व्ह करायचा. म्हणजे त्या बसेस जर वेगळ्या ठिकाणी गेल्या तर निश्चितपणे तिथली जागा मोकळी होईल आणि वाहतूक सुरळीत होईल. आणि जे कार एक्सेसरीजचे जे तिथं दुकान आहेत, अक्षरशः एक गाडीच्या पाठीमागे अजून एक गाडी लावून कामं चालू करतात. त्यावेळेस ट्रॅफिक वाले त्यांच्यावर काही लक्ष देत नाही. मग त्या मेन पहिलं तिथलं सॉल्व्ह व्हायला पाहिजे की बाबा तुम्ही ज्या गाड्यांची कामं चालू करता भर रस्त्यात, म्हणजे सर्व्हिस रोड तर पूर्ण पॅक करून टाकतात, ते पहिलं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे की बाबा याला काही तर पर्याय जागा म्हणून, नाही तर तुमचे काय असेल ते दुकानं बंद करा. म्हणजे थोडक्यात तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर पहिल्यांदा वॉकिंग करणार, ट्रॅफिकची समस्या तुम्ही पूर्णपणे दूर करणार आहात. बरोबर. आणखी एखादं छोटस विजन अगदी 1-2 वाक्यामध्ये काय करता येईल तुमच्या प्रभागात? अजून एक आहे की जे सरकारी बाथरूम आहेत ऍक्च्युली की ते तुम्ही 6-6 महिन्याला तुम्ही रिडेव्हलपिंग करता, त्याचं टेंडर काढता किंवा त्याचं काम पूर्ण करता, परत नंतर महिन्याभरात परत त्याला तो दरवाजे नसतात किंवा दुरवस्था, स्वच्छता नाही अजिबात नाही. तर त्याच्यावर बाबा एक पर्याय म्हणून की माझा विचार आहे की बाबा
त्या संडास बाथरूमच्या भले 5-10 रुपये घ्या तुम्ही, माणूस निवडा, तिथं एक माणूस ठेवा, कॅबिन बनवा आणि पण ती स्वच्छ ठेवा. स्वच्छ ठेवा. ओके, बस. आपलं नाव काय म्हणालात? माझं नाव मारुती उर्फ बाळा पांडुरंग शिवशरण. ओके, शिवशरणजींनी आता जो मुद्दा मांडला अतिशय महत्वाचा आहे. सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह ही नुसतीच नावाला आहेत, स्वच्छ नाहीयेत. दूरवस्था त्यांची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रॅफिक याच्यानी अतिशय भयानक या प्रभागाला ग्रासलेला आहे आणि हे दोन विषय लावून धरून निश्चितपणे या प्रभागाला मोकळा श्वास देण्याचं काम ते करतील अशी त्यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी पुढील उमेदवारांकडे जाणार आहोत. महिला उमेदवार आहेत, त्यांचं देखील आपण विजन जाणून घेणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी ऍडव्होकेट सुनीता लक्ष्मण रानवडे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पक्ष त्यांच्या पक्षाकडे मागणी केली आहे. बर महिला ओपन मध्ये बर मागणी केलेली आहे. मी आपल्याला अगदी थोडक्यात माझ्या कामाचा आढावा दिला तर चालेल? कामाचा आढावा म्हणण्यापेक्षा आता मला असं म्हणायचंय की आता निवडणुका लागल्यात. आता कामाचा आढावा देण्यापेक्षा काम काय करणार हे महत्वाचं आहे. 2026ला विजन आहे आपलं. तर तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर जे तुम्ही आत्ताचं समाजकार्य केलेलं आहे त्याच्याच अनुषंगानं यापुढे प्रभागातल्या समस्या दूर करण्यासाठी काय करणार? थोडस मोठ्याने थोडस. हो, मी गेली 35 वर्ष माझी फॅमिली, माझे मिस्टर ऍडव्होकेट लक्ष्मण रानवडे, मुलगा सुनील रानवडे, आम्ही सामाजिक कार्य करत आलो आहोत आणि लोकांच्या बाकीच्या कुठल्याही फील्ड मधल्या समस्यांसाठी आम्ही आमचा प्रियदर्शनी मोफत सल्ला केंद्र या मार्फत आम्ही कायदेशीररित्या त्यांना मार्ग आणि त्यांना मदत करतच असतो. तुम्ही ऍडव्होकेटच आहात आणि करत असतो. त्याचाच वापर करून आणि कायद्याच्या दृष्टीने नगरपालिकेत गेल्यानंतर आता या भावनी सांगितले त्याप्रमाणे अजूनही काही समस्या आहे. विस्कळीत असतो पाणी पुरवठा कायमच अनियमित आणि विस्कळीत. कसं येते म्हणजे कमी दाबाने आहे का दिवसाआड म्हणजे काय आहे? दिवसाआड असू द्या, पण जे येतं ते कधी वेळी अभावी बंद करतात. परत सर्व समान नाही, कुठे कमी येतो कुठे सामान्य हा काही प्रकार नाही. हो, तो सोडवण्यासाठी तसे ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत. परत तुम्हाला सांगते रस्त्यांचे आणि कचऱ्याचा इथं बिझनेस खूप असतात, त्यामुळे कचरा जो आहे तो कचरा साफसफाई व्यवस्थित नसती. दुसरी गोष्ट अशी की हे सगळं करत असताना महानगरपालिका एशिया खंडात 1 नंबर असून सुद्धा आपले बरेचसे माननीय म्हणा किंवा अधिकारी बाहेर देशात जातात, तिथून वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी जे असतात त्यांची पाहणी करून त्याचा वापर आपण पण करू शकतो. आपण आपली गरीब नाही ना महानगरपालिका, तर आपण करू शकतो त्याचा वापर. फक्त टूर होते. तर त्याचा वापर करण्यासाठी पावलं उचलण्यासाठी मी माझ्या पद्धतीने जेवढं शक्य असेल काय ऍज अन ऍडव्होकेट मी त्यासाठी प्रयत्नशील आहे. नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निश्चितपणे तुम्ही चांगलं काम कराल अशी अपेक्षा इथली जनता बाळगेल. यानंतर आपण आणखी एका नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव विनोद अनंत धुमाळ. मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं इच्छुक आहे. आता मुळात मला असं म्हणायचं आहे भाऊ की मुळात या प्रभागातल्या समस्या काय तर आता आपल्याला दोघांनी क्लिअर केल्या. म्हणजे मारुतीजींनी पण सांगितलं, मॅडमनी पण सांगितलं. मला एक असं हवंय की जी आता होऊ घातलेली नवीन आगामी निवडणूक आहे, यानंतर काही नवी चेहरे त्या ठिकाणी जाणार आहेत. त्यात तुमचाही चेहरा असू शकतो. तर तो नवीन चेहरा या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलेल असं काहीतरी सांगा. जे आता आमचे शेजारी जे प्रभाग आहेत 29 पिंपळे गुरव आणि आमचा प्रभाग 20, हा प्रभाग आणि 29 प्रभाग जर दोन्ही प्रभागाची तुलना केली तर 29 प्रभाग हा आमच्यापेक्षा स्टँडर्ड आणि खूप चांगली कामं झालेली. ती कामं आमच्या प्रभागात पाहिजे, जी झालेली नाही. आणि दुसरी गोष्ट विषय असा आहे, जे ड्रेनेज जे झालंय, जे ड्रेनेजची समस्या आहे ती 30 वर्ष झाले तेच पाईपलाईन आहे, ती बदललेली नाही. लोकांची समस्या एकच एक गुच्ची लागलेली आहेत. तुम्ही बदलणार? मग आता आम्हाला चान्स भेटला आम्ही बदलणार, ते काम करणार. आणि दुसरी गोष्ट जो प्रभाग म्हणजे स्वच्छ आपण म्हणतो, आशिया खंडात 1 नंबर पालिका आहे महानगरपालिका. आणि पिंपरी चिंचवड शहर म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका मोठी आहे, स्मार्ट सिटी हे केलेलं आहे आपल्याला. तर त्याप्रमाणे आमचा जो प्रभाग आहे 20 नंबर, हा 20 नंबर प्रभागात स्मार्ट सिटी दिसूनच येत नाहीये. जे फुटपाथ आहेत ते ब्लॉक उलटे पडलेत किंवा खड्डे झालेत, जे लाईनी खाणल्यात त्याच्यावर सिमेंट नाही, कॉन्क्रीट नाही, खड्ड्यातून लोक जातात. बोलणार कोणाला? सामान्य माणूस उत्तर द्या, मग बोलणार कोणाला? सामान्य माणूस. मग हे समस्या सगळ्या आम्ही येता निवडणुकीत आम्ही पूर्ण करू. निवडून आलो की आमच्याकडनं हे पूर्ण होणार. नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात?
मी संजय अनंत यादव. मी प्रभाग क्रमांक 20 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी लढत आहे. बर. आणि सर्वसाधारण पुरुष. बर, आता इथे जर उद्या मशाल पेटली हा आणि आता प्रभागात खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं ठरलंय, हा. तर मग काय कराल? पहिलं विजन काय असेल? पहिलं विजन तर आमचे हे असणार आहे. आमच्या संत तुकाराम नगर मध्ये ज्याला असं टोपण नाव टपरी नगर आहे. हा? टपरी नगर. बर. तर ते टपरी नगर मला संत तुकाराम नगर करायचंय. हा, कारण काय आलंय, आमची तर टपऱ्या जास्त झाल्यात. कारण आमची तर YCM आणि DY बर. जे हॉस्पिटल आहेत हा. तिथं तुम्ही अँब्युलन्स घालू शकत नाही. अरे बाप. जाऊन तुम्ही स्वतः बघू शकता साहेब. कारण का, आणि मी कित्येक वेळा स्वतः RTO पोलिसांना आणून ते साईडला केलं, गर्दी कमी केलेली आहे. मला ते एकदा बदली करायचंय. आणि दुसरं पार्ट असं आहे की आमची इथं असलेली मराठी शाळा, तिथं आम्हाला असं बोटावर मोजणारी म्हणजे 35-36 पोरं असतील. बर. फक्त मराठी शाळा मला तिला डेव्हलप करायची. काय होतंय आता दुसरं प्रत्येक पोरा माझी मुलं आहेत. आणि पहिली गोष्ट मला सांगायचं म्हणजे मी माझी सैनिक आहे. माझे वडील माझी सैनिक. आणि आता माझी मुलं आर्मी स्कूलमधून शिकलेली आहेत. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गोरगरिबांनी, नाही का, गोरगरिबाच्या पोरांनी त्या इंग्लिश शाळेत जावं. आजकालच्या फी तुम्ही बघताय, त्या फिया लक्षात ठेवून आमच्या इथं असणाऱ्या नगरपालिका शाळा ह्या पहिल्यांदा सुधारायच्यात. आणि आताच आमच्या मित्रांनी बोलले की ड्रेनेजच्या, अहो साहेब आमच्या तर घुस लागलेली हो. कित्येक वर्ष एकच नगरसेवक बघून लोक बी त्रासलेत. मग काय येतात ते मला कारण माहित नाही. पण तुम्हाला सांगायचं म्हणजे एवढे घुस तो घुस हा शब्द हिंदीमध्ये त्याचा अर्थ वेगळा होतो बरं. मी ते सांगतोय, कारण आमच्या काही लोकांनी घुस घेतलेली. हिंदीमध्ये शब्द आहे घुस. आणि आणि मराठीमध्ये घुस. आणि आता तुम्हाला जे बदलायचं असेल तर ते जिथं घुस घेऊ. मिळेल घुस तिथं घुस. येस, माझं एवढंच म्हणणं आहे साहेब की तुम्ही घुस घेऊ नका. तर तुमच्या घुसा मी काढन सर्व बाहेर. आणि माझं ड्रेनेजचं काय माहितीये काय, मी एक विचार केलाय की, आणि ठेकेदार कोण, ह्यांचेच. मग ते दरवेळेस तेच होणार. आणि पाईपलाईन टाकलेत, त्याचं नियोजन नाहीये साहेब. हा, ठीक आहे, आमचं म्हाडा कॉलनी आहे सर्व. आणि मेन म्हणजे ट्रॅफिक, तुम्हाला आता ट्रॅफिकचं बोललो, परत आमच्या असणाऱ्या टपऱ्या त्यांचं नियोजन नाहीये. जे हॉकर झोन ते नियोजन केलं तर सर्व व्यवस्थित होऊन जाईल. मी कोणाच्या टपऱ्या काढण्याबद्दल बोलत नाही किंवा काय नाही. पण काय होतं की तुम्ही त्याचं नियोजन व्यवस्थित केलं आणि ते मी करू शकतो. म्हणजे थोडक्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अँब्युलन्सला जायला जर जागा मिळत नसेल तर आणखी पुढे काय म्हणणार? तुमच्याकडनं अपेक्षा आहे, संत तुकाराम नगर एवढं सर्वश्रेष्ठ नाव ते टपरी नगर म्हणून म्हटलं जात असेल, तर पहिल्यांदा ते बाजूला व्हायला पाहिजे. हे काम तुमच्याकडनं घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितपणे महापालिकेत गेल्यानंतर ज्या काही घुशी लागल्यात ना, त्या पहिल्यांदा बाहेर काढाल एवढं निश्चित तुमच्याकडनं अपेक्षा करतो. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण नव्या उमेदवारांशी संवाद साधू. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाने? नमस्कार, मी विजय हनुमंत रंदील, प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपसाठी इच्छुक उमेदवार आहे. बर. प्रभागातल्या समस्या सगळ्यांनी सांगितल्यात. मला तर फक्त विजन हवंय की मी हे विजन काढणार. हो, विजन कसं आहे, आपण समस्या असेल तर त्यातूनच आपण नंतर विजन काढू. आता मला विजन सांगा. समस्या ऑलरेडी सांगितलं. समस्या तर आहेत. समस्या आता प्रभाग क्रमांक 20 मध्ये जर तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी तर भरपूर काय काय तसं तर मी सध्या चार समस्यांबद्दल सांगतो. त्याच्यामध्ये पार्किंगचा इश्यू आहे, नंतर त्यानंतर ट्रॅफिकचा इश्यू आहे. तर जर तुम्ही संत तुकाराम सगळं म्हटलं तरी भाऊनी म्हटलं की टपऱ्यांची संख्या जास्त आहे. पण त्या टप्पऱ्या आहेत, पण त्या ठिकाणी स्वच्छता अजिबात पाळलेली जात नाही. घुस लागली तर येतं खरंच आहे. नुसतं घुस तर त्या टप्पऱ्यांनाच नाही तर सगळ्या घरांना लागलेले. जर या संदर्भात तर नक्कीच नगरपालिकेमध्ये एखादा आपण स्वच्छतेविषयी घुस ते हटवण्यासाठी काही ना काहीतरी करूच. त्याचप्रमाणे प्रभागामध्ये कुत्र्यांची संख्या खूप जास्त आहे. अख्ख्या प्रभागामध्ये कुठं ना कुठेतरी घाण केलेली असतेच. येता जाता कुणाला तरी चावतात ते. तर कुत्र्यांच्या समस्येसाठी मी नक्कीच काहीतरी करणार आहे. त्यानंतर जे आपण टपऱ्या आहेत त्याच्या समोरची जी जागा आहे त्या ठिकाणी आता सगळा कॉलेजचा एरिया आहे त्यामुळं आणि हॉस्पिटलचा एरिया आहे त्यामुळे सगळ्या एरिया म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात म्हटले तरी त्या ठिकाणी लोक येतात. रोजचे 4 ते 5 हजार लोक येतात. त्यांच्या गाड्या घेऊन येतात. ते कसेही बेशिस्तपणे लावतात त्या गाड्या. मग त्या गाड्यांनाच आपण त्या टपऱ्यावाल्यांना म्हटलं त्या ठिकाणी जर पार्किंग लाईन वगैरे केल्या तर त्या ठिकाणी ते व्यवस्थित शिस्तीमध्ये लावू शकतात. म्हणजे आता संजय भाऊ जसं म्हणाले नियोजनच नाही. नियोजन नाही तर ते नियोजन आम्ही ते करणार आहोत त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांना जर एखादी कार घेतली तर ती कार लावण्यासाठी जागाच नाही त्याने. म्हणजे स्थानिक लोकांना पार्किंगसाठी जागाच नाही. तुम्ही आतमध्ये गेले तर ते मोठ्या पहिले चाळी होते तिथं छोट्या छोट्या गल्ल्या झालेल्या आहेत. तिथं सगळ्या तिथं छोटे 2 टू व्हीलर लावले तर एक माणसाला जायला जागा नाही अशी कंडिशन त्या ठिकाणी तयार झालेली आहे. मग त्या ठिकाणी एक सांस्कृतिक भवन आहे सध्या त्याचा काही एवढा उपयोग नाही. तर भविष्यामध्ये तो तोडून त्या ठिकाणी मल्टीलेअर पार्किंग सिस्टीम करून सगळ्या एरियासाठी स्थानिकांसाठी तिथं पार्किंगची व्यवस्था करण्यात. या सगळ्या अपेक्षा तुम्ही तुमच्या पूर्ण होत आणि तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर आत्ता जे काही सांगितले तो बदल करून आणाल या प्रभागात दिसेल अशी अपेक्षा सगळेच नागरिक या ठिकाणी व्यक्त करतायत. मला इतकंच म्हणायचंय तुम्ही मांडलेली समस्या अत्यंत महत्वाच्या आहेत. सगळ्या त्या समस्या दूर व्हायला पाहिजेत. फक्त अगदी शेवटच्या एका वाक्यात सांगा तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर काय बदल दिसेल?
त्या ठिकाणी स्थानिक युवकांसाठी रोजगाराचे खूप इश्यू झालेले आहे. तर त्या ठिकाणी आमच्या इथं अख्ख्या पिंपरी चिंचवड मधली सगळ्यात मोठी जर भाजी मंडी म्हटलं तर आमच्या इथेच आहे. त्या ठिकाणी फक्त 20% त्यांचं युटिलाइज झालेलं आहे. मला बदल काय दिसेल हे सांगा. बदल तुम्ही गेलात, बदल काय? त्या ठिकाणी अख्खा एरिया कमर्शियल झालेला असेल, प्रत्येक माणसाला तिथं रोजगार झालेला असेल बरोबर. आणि शिवाय स्वच्छ अख्खा परिसर एकदम स्वच्छ झालेला असेल आणि आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने म्हटलं तर त्या ठिकाणी बाहेरून आलेले लोक गोंधळ वगैरे घालतात. त्या ठिकाणी नियमितपणे सगळे पोलिसांचे राऊंड वगैरे असलेले असतील. अशा प्रकारे त्या ठिकाणी आम्ही सुविधा करू शकतो. ओके, शुभेच्छा तुम्हाला खूप खूप. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी शाहिद शेख, मी काँग्रेसकडनं इच्छुक आहे. अच्छा, आणि काल मी प्रभाग क्रमांक 20 मधनं ओपन मधनं इच्छुक आहे. बर. आणि कासरवाडीमध्ये जे आहे रस्त्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, तर ते पूर्ण चांगले करण्याचा ते प्रयत्न मी म्हणजे समस्या पूर्ण दूर करून खूप हा, चांगला प्रकार तुम्हाला रस्त्याला जे बनवायचा आहे. खड्डे पडले, म्हणजे जे आता भ्रष्टाचार झालाय, ते त्याला सगळं आळा टाकण्याचा प्रयत्न आम्ही इच्छुक करणार आहोत. शाहिद भाई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय? आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? सर, मी ऍडव्होकेट रोहन समुद्रे, मी शिवसेना उभाटा पक्षाकडनं इच्छुक आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. प्रॉब्लेम आता मला एवढंच सांगा, प्रॉब्लेम तर सगळ्यांनीच ऐकले, तुम्ही आता ऐकत होता. हो. त्याच्यावर तुमच्याकडे असा कुठला ठोस उपाययोजना आहे की तो उपाय वापरला की तो प्रॉब्लेम दूर होईल? नाही, ऍक्च्युली काय आहे, आता आपल्या शहरामध्ये म्हणजे प्रभागामध्ये 2 हॉस्पिटल आहे मोठमोठे, बरोबर. त्यावेळेस काय नावं होतं, सांगा त्यांची. डी.वाय. पाटील हॉस्पिटल, YCM हॉस्पिटल. तर तिथं जर अँब्युलन्स आली तर तिथं एवढा मोठा इश्यू आहे की अँब्युलन्स जर एखादा अर्जंट पेशंट असेल सिरियस, तर ती जायला जागा नाहीये. तुम्ही आता सांगितलं तो बरोबर मुद्दा आहे. आणि त्या जे टपरे आहेत त्यांना एक वेगळा हॉकरजन एक साईडला जागा देऊन बरोबर. त्या टपऱ्या तिथं सगळ्या शिफ्ट करून घ्यायचे, काय जेणेकरून करताय? त्याच्यावर काय करते? त्याच्याकडून आपण नगरपालिकेनं कुठं जागा भेटतीये स्थानिक. आता वल्लभनगरला एसटी स्टँडची त्या जागा आहे, बरोबर. तर तिथं त्यांना आपण ज्या काही टपऱ्या आहेत ते बरोबर. तिथे आपण शिफ्ट Shift करू करून शकतो. तो रोड मोकळा करू शकतो, जेणेकरून अत्यावश्यक सेवा फार गरजेची Yes, आहे. yes. अगदी महत्वाचा मुद्दा मांडला. आणि त्याच्यानं आणखी कोणता विषय? अजून एक आहे की जे आता दिवसाआड पाणी येतं आपल्या इथं, जर पाणी आलं तर त्या दिवशी पाणी येईल, त्या दिवशी लाईटच नसती. हे काय म्हणजे gift मिळतं का? हा, गिफ्ट येते. म्हणजे म्हणजे ज्या एकावर दिवशी एक- एक दिवस पाणी आलं त्या दिवशी लाईट नसती. बरं. मग ह्या ज्या समस्या आहे, नागरिकांना होणारा त्रास आहे. एकतर ऍक्च्युली प्रभागामध्ये 4-4 मजली घर आहेत लोकांचे, तिथं स्टुडंट जास्त लोकसंख्येने राहतात आणि तिथं पाणीच भेटत नाही. आणि पाणी आले तर लाईट नाही. या भरपूर समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. निश्चितपणे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अतिशय महत्वाचे मुद्दे Yes. मांडलेत आपण. नमस्कार, आपलं नाव काय? आपण माझं कोणत्या? नाव- एक मिनिट, मी विचारलं. आपलं नाव काय? आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? माझं नाव सुरेश भिसे, मी आम आदमी पार्टीकडनं इच्छुक आहे. इच्छुक आहे का अधिकृत आहात? आज ओपन म्हणजे आमचं नाव डिक्लेअर हा, झालेलं तेच म्हणते, कारण की आम्हाला आधी- लोकांना तर वाट बघायला लागायला लागलं, पण आम्हाला आम्ही ओपन मध्ये एकदम डिक्लेअर बरं, झालेलो मग आहोत. आताच काम करायला तुम्ही सुरुवात केली आम्ही पाहिजे. सुरुवात आहे. सर्वसामान्य माणसांसाठी आम आदमी काय करणार? दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि आमचं आता पहिलं महाराष्ट्र. विजन राहणार आहे सर. हा. आम्ही जे दिल्ली पंजाब मध्ये जे आमचं विजन झालंय तेच महाराष्ट्रात आणि पिंपरी चिंचवड मध्ये पहिलं ते अंमलात आणणार. काय करणार ते सांगा. आम्ही लोक शाळा हा. परत हॉस्पिटल मोफत, सगळं मोफत, हा. बसेस हे सर्व मोफत देण्याचा प्रयत्न करणार. आणि ज्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहे, जे 10-10, 15-15, 20-20 वर्षाचे नगरसेवक निवडून जातात, ते कुठल्याच समस्यावर लक्ष देत नाहीत, कधी बघत नाहीत. फक्त इलेक्शन आलं की कुणाला बाहेरना नाचवा, आता मला साड्या म्हणायचंय, वाटवा. हा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय नको पैठणी, नको हा. गाणी, हा. आम्हाला नको. पाहिजे. नाही, बरोबर. हा. पण मला हे म्हणायचं की तुम्ही जे आता मुद्दा म्हणाला हा. की बाबा आम्ही मोफत देणार, हा. मोफत शाळा, हा. मोफत दवाखाना, या सगळ्या गोष्टी. हा. बरोबर. तुम्ही आता महापालिकेत गेलात हा. आणि आम आदमीचे आणखी तुमच्यासोबत 4-5 कार्यकर्ते हा. आले, हा. तर हे प्रभागात होणार का? होणार ना सर, निश्चित करणार. आम्ही त्यासाठीच चाललोय, लुटायला नाही चाललो. हा. आम्ही जनतेला कामं करून दाखवण्यासाठी ना, पुन्हा 5 वर्षात आमचं सरकार येणार याच्यासाठी आम्ही जाणार. वा, भ्रष्टाचार करण्यासाठी जाणार नाही. बरं. आता फक्त एक शेवटच्या वाक्यात, बरं. एकाच वाक्यात मला फक्त विजन पाहिजे. आता जो प्रभाग क्रमांक 20चा चेहरा आहे हा. त्याचा फोटो काढून ठेवला असेल तुम्ही, 5 वर्षांनी आम्हाला जर तो फोटो बघायचा असेल तर कसा असेल? सर, आता जो आहे याच्यापेक्षा सुंदर असेल आणि पुन्हा 5 वर्षात त्याच्यात डबल आम्ही सुंदर करून दाखवू, ही आमची गवाही आहे. वा वा वा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आणखी आपण एका उमेदवारांशी चर्चा करणार आहोत. आपलं नाव काय? आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? शेवट कोण? नमस्कार, मी शुभम यादव. हा. माझी उमेदवारी जाहीर झाली बरं. वा, तुमचं अभिनंदन. त्यांची पण जाहीर झालेली आहे. हा. ओपन लढणूक इच्छुक आहे. आणि आमच्या इथं SRA थोडंसं मोठ्याने. आमच्या इथे SRA खूप मोठा भ्रष्टाचार आहे. SRA मध्ये म्हणजे स्थानिक लोकांना डावलून बाहेरच्या लोकांचे नाव SRA मध्ये आहे. बरं. हा. प्रत्येक 18 वर्षाचे वरील मुलांना घर भेटावं याच्यासाठी आम्ही हायकोर्टात जाणार आहे. बरं.
आणि दुसरं आमचं विधान असं आहे की यांनी तर जसं बेसिक सांगितलेलंच आहे. तुम्ही एक विजन फक्त करणार. एका शब्दात सांगा, एका वाक्यात सांगा. दवाखाना हॉस्पिटल हे सगळं मोफत भेटावा आणि पाणी मोफत भेटावा, बस सेवा महिलांना मोफत भेटावा. आणि आम्ही निवडून आलो अजून काय आम्ही असं एक हे करणार की वर्षात 3 सिलेंडर आम्ही मोफत करणार आहे. वा, खूप खूप छान. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव निलेश मलातपुरे. मी माझ्या मिसेस आता आल्यात त्या? आता नाही आल्यात. बरं, ठीक आहे. मग आता त्यांच्या दृष्टिकोनातून प्रभागात काय बदल आहेत तो मला फक्त अगदी कॉम्पॅक्ट थोडक्यात. प्रभागात बदल म्हणजे सगळ्यात मेन की आमच्या प्रभाग क्रमांक त्यांचं नाव सांगा. स्वीटी निलेश मलातपुरे. तर या प्रभागामध्ये 2 हॉस्पिटल आहेत मोठे, बरोबर, जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत. पण त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये स्थानिक संत तुकाराम नगर रहिवाशांसाठी की वार्ड किंवा आयसीयू कक्ष असं नाहीये, सेपरेट कक्ष नाही. की संत तुकाराम नगर मध्ये जे अँब्युलन्स येतात ते अँब्युलन्स फक्त लोकांना आवाज घेण्यासाठीच येतात का? तिथल्या स्थानिकांसाठी तिथला आयसीयूचा कक्ष हा उभारला पाहिजे. तर हा कक्ष म्हणजे काय? लोकल सिटीजन वॉर्ड आपल्याला. हा, संत तुकाराम नगर रहिवाशींसाठी, की जेणेकरून त्यांच्या प्रत्येक जो पण आजारी पेशंट असो, जो येतो तो नगरसेवकाला फोन लावतो, आमदाराला फोन लावतो. त्या आमदाराला नगरसेवकाला फोन लावल्यानंतरच त्यांना बेड भेटतो. कदाचित भेटत पण नसल, पण प्रयत्न करतात, नगरसेवक पण प्रयत्न करतात. पण अशा संत तुकाराम नगर रहिवाशांसाठी वेगळा कक्ष असं काहीतरी प्रोव्हिजन करू, हे 100%. ओके, म्हणजे महापालिकेत गेल्यानंतर तुम्ही हे करण्याचा प्रयत्न सगळ्यात प्रायोरिटीवर असेल. सेकंड जे आहे, आमच्या इथं ड्रेनेज लाईनचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहेत. की तिथं ड्रेनेज लाईन हे साधारण 1 दिवसाआड हे चोकोपच होतात. त्या संदर्भात नवीन काही प्रोव्हिजन, नवीन काही पाईपलाईन हेही करण्याचा सगळ्यात मोठा तो पण प्राधान्य राहील या गोष्टी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. त्यानंतर आपण आणखी एका नवीन उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? सर, माझं नाव अभिजित हरिदास गोफन. मी प्रभाग क्रमांक 20 ड सर्वसाधारण पुरुष या गटातून इच्छुक आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इच्छुक आहे. आता या ठिकाणी ज्या समस्यांची जी आता म्हणजे आपण म्हणतो प्रत्येकाने पाढा वाचला, पण या प्रत्येक समस्यांमध्ये एखादी अशी गंभीर समस्या आहे जी भेडसावती आत्ता, आणि तुम्ही महापालिकेत नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यांदा ती सोडवायला हाती घ्या. मुळात तर सर आता सगळ्या समस्या आपण ऐकल्याच. प्रत्येक उमेदवाराने आपापली वेगवेगळी समस्या मांडली. सर, प्रामुख्याने ज्या समस्या आहेत त्या खरोखरच आमच्या संत तुकाराम नगरमध्ये फार पूर्वीपासून आहेत. अनेक नगरसेवक आमच्या प्रभागात होऊन गेले आणि अनेक नगरसेवक आहेत जे गेले 30 वर्ष संत तुकाराम नगरवरती राज्य करतायत. परंतु या 30 वर्षामध्ये सर आम्हाला तरी असं कधी जाणवलं नाही की विकास आमच्या संत तुकाराम नगरमध्ये कोणत्या प्रकारचा झाला आहे. मुळात विकास जर तुम्हाला बघायचा असेल तर तो नक्कीच तुम्हाला तिकडून शोधावा लागेल, कारण की कुठल्याही प्रकारचा विकास संत तुकाराम नगरचा नाही. तुम्ही जर संत तुकाराम नगरमध्ये जर राऊंड मारला तर तुम्हाला सर त्या ठिकाणची रस्त्याची अवस्था ही नक्कीच बघायला मिळेल. आज संत तुकाराम नगरला आज एक सगळ्यात मोठं इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यासमोर एक सुकवाणी नावाची सोसायटी आहे. त्या ठिकाणी मी गेले 2 महिने पाहतोय की त्या ठिकाणी जवळपास 3 ते 4 वेळा तो रस्ता खोदला गेला. नक्की त्याचं कारण आम्हाला नाही जेव्हा बघावं तेव्हा तो खोदलेलाच असतो. खोदला असतो. मुळात सांगतो, सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलं की आम्हाला ही पाण्याची लाईन आहे, तेव्हा खोदली गेली. त्यानंतर बोलले की एक गॅसची लाईन आहे, तेव्हाही तो रस्ता खोदला गेला. त्याच्यानंतर काल परवाशी परत खोदला, तेव्हा सांगितलं गेलं की तिसरी एक लाईन आहे. सर, मग नक्की तुम्हाला कामच जर करायचे तर तुम्ही एकाच टायमाला 3 कामं करू शकला असतात, परंतु या लोकांना त्यात पैसे कदाचित खायचे असतील, त्यामुळे त्यांनी सर तो एकच असं 3 वेळा खोदला. अशा प्रकारची गडबड संत तुकाराम नगरमध्ये गेले कित्येक वर्ष चालू आहे. तर आमचं सर एक म्हणणं आहे की जर जसं जनरेशन बदलले, तुम्ही जर सर पाहिलं की नेपाळमध्ये आज जनरेशन जे आहे ठीक आहे. आता ते मला महापालिकेत तुम्ही आता गेलात नगरसेवक नाही, मग ते नेपाळ वगैरे जाऊ दे, पहिले आपलं पिंपरी चिंचवड बघू. मला आता तुम्ही इथे गेलात तर आपल्या संत तुकाराम नगरमध्ये, आपल्या कासारवाडीमध्ये, आपल्या महात्मा फुले नगरमध्ये आपण काय बदल करणार आहोत ते सांगा. आज संत तुकाराम नगरमध्ये सर इंग्लिश मिडियमच्या स्कूल भरपूर आहेत, ज्या प्रायव्हेट आहेत. तर आमची सगळ्यांची एक अशी इच्छा होती की पहिल्यापासून कोणत्याही नगरसेवकांनी, जे सत्तेमध्ये असतील किंवा नसतील, त्या नगरसेवकांनी जर एक प्रामाणिक प्रयत्न केला असता की बाबा एक गव्हर्नमेंटची एक इंग्लिश मिडियमची शाळा संत तुकाराम नगर जर झाली असती तर नक्कीच एक गोरगरिबांच्या मुलांना ही इंग्लिश मिडियम शिकण्यासाठी एक संधी मिळाली असती. श्रीमंतांची मुलं आज इंग्लिश मिडियम शिकू शकतात, 1 लाख 1.5 लाख रुपये फी ते भरू शकतात, परंतु गोरगरिबांनी इंग्लिश मिडियम शिकायचं नाही का? काय करणार? तर माझं सर सगळ्यात पहिला प्रयत्न हा असणार आहे की संत तुकाराम नगरमध्ये ज्या 2 शाळा महानगरपालिकेच्या आहेत, एक अण्णाभाऊ साठे आणि पंडित दीनदयाळ, 2 शाळेच्या
जागेमध्ये एका ठिकाणी सर मी नक्कीच महानगरपालिकेत गेल्यानंतर इंग्लिश माध्यमाची एक सेपरेट स्कूल ही मी जेणेकरून गोरगरिबांना सुरू करणार आहे सर, ज्याला 100%. हा माझा म्हणजे पहिला त्याला प्रयत्न फी असतो. परवडत नाही तर एकदम त्या ठिकाणी मुबलक दरामध्ये सर ती शाळा मी सुरू करण्याचा पूर्णपणे प्रयत्न नक्की करणार नक्की. आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी एका नवीन उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाने इच्छुक आहात? इथे कॅमेरा. नीलम संतोष म्हात्रे. हा. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट इच्छुक आहे. बर, मला असं म्हणायचं की या ठिकाणी ज्या आता समस्या त्यांनी सांगितल्या, महिलांविषयक अनेक समस्या आहेत. मुळातच त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्यासारख्या महिला उमेदवार पण महापालिकेमध्ये जायला हव्यात. काय करता येईल त्यांच्यासाठी आणि तुमचं विजन काय असेल त्या महिलांना सुरक्षित करण्यासाठी? नक्कीच मी गेल्या अनेक वर्षापासून महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून योगा क्लासेस म्हणा, मोफत जिम म्हणा, पार्लरचे क्लासेस म्हणा, त्यांना छोटे मोठे व्यवसाय देत आलेले आहे आणि यापुढे नक्कीच देत राहील. अच्छा, म्हणजे महापालिकेत गेलात तर त्यानंतर त्यांना जास्त स्वयंरोजगार उपलब्ध करून देईल. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आणखी आपण एका नव्या उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? सर्वांना नमस्कार. मी हेमंत अर्जुन मोरे. तसं वास्तविक बघितलं तर पक्षाच्या सध्या मी अपक्ष म्हणून सध्या तुम्हाला म्हणजे मी आता माहिती मला असं म्हणायचं की तुम्ही जनतेच्या साठी लढता आहात, जनतेसाठी उभं राहत आहात. महापालिकेत गेल्यानंतर इथला या प्रभागातला सगळ्यात मोठा जो त्रास जाणवतो आपल्या जनतेला तो कोणता आहे आणि तो सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात? म्हणजे एकंदरीत तुमचा प्रश्न असा आहे की संत तुकाराम नगर प्रभाग क्रमांक 20 मधली समस्या काय आहे. तर मला तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं आहे, समस्या हीच आहे की मागील 35 वर्षापासून नगरसेवक रिपीट होणं हीच एक मोठी समस्या आहे. बरं, ठीक आहे. आता हे उत्तर दिलं तुम्ही. आता रिपीट झाल्यानं ज्या समस्या राहिल्या, ज्या जनतेला आपल्याला त्यातून सोडवता आलेलं नाहीये, त्या समस्या सोडवण्यासाठी एक नवीन चेहरा तुमच्यावर का तिथे गेला तर तुम्ही काय करणार? कसं आहे, प्रामुख्याने बघितलं तर संत तुकाराम नगर मध्ये आपला हा कॉस्मोपॉलिटन एरिया आहे. लघु उद्योगांना, पथारींना किंवा वैद्यकीय अशा सगळ्या विविधतेने व्यापलेल्या असा आपला संत तुकाराम नगर आहे. ह्या संत तुकाराम नगर मध्ये जसं आमचे सहकारी मित्र गोपन बोललेच की ना, शैक्षणिक दर्जा आमच्या तुकाराम नगर मधला पालिकेच्या शाळा असताना सुद्धा तो खूप मोठ्या भयान प्रमाणात खालावलेला आहे. तर आमच्या या 30-35 वर्षामध्ये मी स्वतः वैयक्तिक एज्युकेशन सेक्शन मध्ये काम करतो. मला वाटणारी सगळ्यात मोठी खंत म्हणजे मी ज्या पंडित दीनदयाल शाळेमध्ये शिकलो त्या शाळेची अशी अवस्था आहे की ती गोडाऊनचं त्याला स्वरूप आलेलं आहे. तर ह्याच्यापेक्षा भयान काय वास्तव असू शकतं. तर भविष्यामध्ये मला जर संधी मिळाली तर भविष्यामध्ये ते त्या शाळेला, पंडित दीनदयाल शाळेला नॅशनल स्कूलचा दर्जा कसा मिळेल, इंग्लिश माध्यमाची शाळा कशी होईल. आणि आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर जसं आमच्या अजून एक सहकारी मित्र म्हटलेच की आमच्या तुकाराम नगर मधल्या नागरिकांना कधी कधी ICUचे बेड उपलब्ध होत नाहीत. तर ती खूप मोठी शोकांतिका आहे. तर अशा ह्या गोष्टींना पाठपुरावा करण्यासाठी एक सक्षम नेतृत्व असावं मला असं वाटतं. आणि ते माझ्या रूपाने जर का संत तुकाराम नगरला मिळालं तर मी माझं स्वतःचं भाग्य समजेन. नक्कीच, खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी एका नवीन उमेदवारांना भेटणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांचं विजन. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे? नमस्कार, मी संतोष देवदास म्हात्रे, उबाटा शिवसेना पक्षाकडनं मी इच्छुक उमेदवार ओपन मध्ये आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. हा, बर, मला एवढंच म्हणायचंय की आता ही मेट्रो दिसली वरती, हा, अशा आपल्याला सगळ्या स्मार्ट सिटी आणि सगळ्या गोष्टी आपल्याला आता या पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळतात. आपल्या प्रभागामध्ये काय आहे जे दिसतच नाहीये, जे दिसायला हवं, जे बदल घडायला हवं? स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड मध्ये फक्त नावाला आहे. म्हणजे आमच्या तुकाराम नगर प्रभाग 20 साठी सांगतो, कारण आमच्या इथे सगळे युवक व्यसनाधीश कसे होतील याच्याकडे प्रामुख्याने म्हणजे पाहिलं जातं. आणि हे कोण करतात, आता या निवडणुकीत तुम्ही बघितलं दारूचा ऊत येणार, दारूवाड निमटण्याचा. आणि मी किक बॉक्सिंग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. मी अनेक युवक घडवले, आज नाही म्हणलं तर 3000पेक्षा जास्त विद्यार्थी माझ्या प्रभागामध्ये आहेत. मी 19 वर्ष आले तर मी प्रभागात कराटे क्लास, बॉक्सिंगचे क्लास घेतो. आणि आज युवक भरकटच चाललाय दारूच्या नशेच्या, सिगरेट गांजेच्या नशेच्या आहारी. आणि कुठल्याही कुणाचं नाव नाही घ्यायचं, पण त्याच्यासाठी युवकांसाठी काय केलं आपण? मला असं म्हणायचंय की तुम्ही तर किक बॉक्सिंग आणि अगदी उत्तमरित्या प्रशिक्षक म्हणून तुम्ही काम करता. अशी कोणती समस्या आहे जिला ठोसा मारला पाहिजे, एका ठोक्यात ती पडली पाहिजे आणि त्या ठिकाणी चांगला प्रभाग घडला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं असं आमच्या मित्रांनी सांगितलं दोन्ही की तिथली जी दीनदयाल स्कूल आहे त्या शाळेला, जसं कासरवाडीची स्कूल इंग्लिश मिडियम स्कूल आहे, तर ती कशी होता येईल. कारण की आमचे अनेक वार्डातले विद्यार्थी सगळे बाहेर जातात शिकायला.
ज्योती इंग्लिश असं जुडसण असं बाहेर जातात. मग आमच्या इथल्या शाळेमध्ये पट आहे फक्त 50 ते 60. एवढी मोठी शाळा महानगरपालिकेची तिथं असून सुद्धा जर आमचे विद्यार्थी बाहेर जात असन तर ती शाळा काय आणि त्याच्यावर इंग्लिश मिडियम का नाही. आम्ही अनेक पत्र दिलेत तर ती का होत नाही. अजून एक आमची समस्या आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक तिथं होणार होता, अनेक वर्ष झाले त्याचं सर्व ठराव मंजूर झाला, तो का होत नाही. आणि त्याच्यानंतर ड्रेनेजच्या समस्या इतक्या आहेत की मी मागच्या 5 वर्षात सगळ्यात जास्त 22 नंतर जनसभेत जाणारे म्हणजे मी माणूस आहे. तुम्ही माझे रेकॉर्ड काढा, मी 100 पेक्षा जास्त अर्ज आहेत इथं थांबलेल्या अर्ध्या निम्म्यांच्या सुद्धा अर्ज माझ्याकडे असतात. तर तिथल्या ड्रेनेजच्या समस्या आहेत, दररोज चोकोप होत आहे. म्हणजे फक्त प्रशासकीय अधिकारी नगरसेवकांना सामील आहेत या टक्केवारीसाठी, हे प्रॉपर काम करत नाही. आज पाणी आणि ड्रेनेज इतकी समस्या आहेत. तुम्ही महिलांना पाण्यासाठी तरसवताय, तुम्ही लाईटीसाठी तरसवताय. तर माझं सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जर पाण्यासाठी तुम्हाला तरसवत असन तर याला देवही माफ करणार नाही. तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पण आम्ही 2-3 वेळा प्रयत्न केला की हंडा मोर्चा घेऊन जायचा. त्याच्यानंतर ड्रेनेजसाठी तर किती वेळा तरी एका लाईनसाठी 10-10 वेळेला आमचे मलातपूर साहेब इथे त्यांच्या लाईनी आम्ही त्यांनी 6 महिने अर्ज दिला होता, ती होत नव्हती. आणि शेवटी पाठपुरावा आम्ही जवळजवळ 12 लाईनी मी नगरसेवक नसताना तिथल्या नवीन बदलल्यात. 12 लाईनी संत तुकाराम नगर मध्ये आणि अनेक असे आहेत. आणि फक्त पैसे खाण्याचं काम अभिजितने सांगितलं. आता सुकवाणी कॅम्पस म्हणजे नाही म्हणलं तरी कमीत कमी 700-800 फ्लॅटची सोसायटी आहे आणि त्या नागरिकांनी एवढ्या कोट्या रुपयाचा फ्लॅट घेतलाय, पण त्यांना बाहेर आल्यावर सुरक्षा आहे का? बाहेर सगळे दारूचे अड्डे बसलेले असतात टपऱ्यांमध्ये आणि ते कधी सुरक्षित होणार? नगरसेवक 5 मिनिटावर राहतात आहे आणि पोलीस चौकी तिथं होती. त्याच्यानंतर ती बंद पडल्यानंतर मी 13 अर्ज दिलेले आहेत आयुक्तांना. त्याच्यानंतर चौकीचं ठेशन झालं, पण त्याच्यावर कारवाई काय? शून्य कारवाई. आजही तुम्ही संध्याकाळी 6ला आले तर तिथं दारूचे अड्डे आहेत आणि सुकवाणी ते येणारी एक महिला, एक मुलगी सुरक्षित आहे का? बाहेर येणाऱ्या एसट्या, तिकडनं DY पाटील वायसेपर हॉस्पिटल, अँब्युलन्स आणि विरोधी दिशेने गाड्या, अतिशय पोलीस त्रस्त आहे, नागरिक त्रस्त आहेत तिथं. आता मला असं म्हणायचं की तुम्ही महापालिकेत गेला, तिथे मशाल पेटली आहे आणि मग इथला जो अंधार दूर करायचा आहे, जो समस्यारूपी अंधार आहे, त्याला जर उजेडात आणायचा असेल आणि एक लख्ख प्रकाश प्रभागात पाडायचा असेल तर अगदी 2 वाक्य शेवटची, ज्यात तुम्ही हे सांगा की हे माझं विजन. 100% विजन आणि मिशन घेऊनच आलोय. युवक जो आज व्यसनाच्या आहारी तिथं गेलेला आहे, त्याच्यातून मी शिक्षक आहे आणि 19 वर्ष माझं तेच काम आहे, कसा युवक घडवायचा आणि त्याच्यातून बाहेर काढण्याचा सगळ्यात पहिला माझा मोठो असेल. त्याच्यानंतर माझं जी शाळा माझी जी मराठी मीडियम पालिकेची आहे तिला इंग्लिश मीडियम मध्ये कसं कन्वर्ट करता येईल आणि प्रभागामध्ये आजही काही पण सगळं एका मिनिटात बोलता येणार नाही. पण तुम्ही सांगितलेल्या 2 विजन, 2 एवढं घडणं अत्यंत 100% सर. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. यानंतर आपण आणखी एका नवीन उमेदवारांशी बोलणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाने इच्छुक आहात? कॅमेरा इथे. नमस्कार, मी ऍडव्होकेट राहुल प्रकाश मोरे. म्हणजे कसं तुम्ही दिसणं गरजेचं. नाही, अजून असं व्हा ना, इथं बघा ना, बोला. नमस्कार, मी ऍडव्होकेट राहुल छाया प्रकाश मोरे. माझा कोणताही पक्ष नाहीये, माझी कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही. जनता हाच पक्ष आहे तुमचा. जनता हाच पक्ष आहे. चलो, Okay. आता या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्यांनी सांगल्या, अगदी संतोषजींपासून सगळेच. आता मला एक सांगा की तुमच्याकडे असा कोणता विजन आहे की या प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल? ऍक्च्युली कसं आहे, नगर म्हणजे नगरसेवक म्हणजे पहिली जी 3 अक्षर आहेत नगर, त्यातलं पहिलं अक्षर येतं न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ता. प्रामुख्याने जनतेला ज्या समस्या जाणवतात त्या असतात ह्या 3च गोष्टी. नळाला पाणी पुरेसं येत नाही, ग म्हणजे गटार, ड्रेनेज, र म्हणजे रस्ता. आणि ही जी कामं होतात ती ऍक्च्युली निकृष्ट दर्जाची असतात. बरोबर आहे. जेव्हा आम्ही महानगरपालिकेत जाऊ, ही जी ठेकेदारी जी पद्धती, कमिशन घेऊन जी कामं करणारी पद्धत असते, ती सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला ती बंद करायची आहे. बरोबर आहे. जी निकृष्ट दर्जाची काम आहेत त्याच्यावर आम्हाला अंकुश ठेवायचा आहे. जी म्हणजे ज्या समजा आता एका वर्षात तुम्ही केली, दुसऱ्या वर्षात तुम्हाला कामं करावी लागतात. बरोबर आहे. ही पद्धत आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बंद करायची आहे. एकच रस्ता 3 वेळा खोदलाय. बरोबर आहे. मग ही गोष्ट आम्हाला बंद करायची आहे. बरोबर आहे. एकदा तुम्ही 2 महिन्यात खोदला, 3ऱ्या महिन्यात परत तुम्ही चांगला करता, परत तो 3ऱ्या महिन्यात खोदता, परत नवीन हे करता. ह्याच्यामुळे काय होतं, 60 लोट हे ठरलेले, प्रत्येकाला ठरलेले. जेव्हापासून मी जनसभेला जायला सुरुवात केली, जेव्हापासून लोकांच्या ज्या समस्या आहेत, जनतेच्या समस्या आम्ही मांडायला सुरुवात केली, जेव्हापासून आम्ही सोडवायला सुरुवात केली, त्यानंतर आम्हाला गणित कळायला सुरुवात झालं की नक्की हे चालतं कसं आणि कसं नाही. ऍक्च्युली जर प्रत्येक जनतेने किंवा प्रत्येक नागरिकांनी जर विचार केला तो प्रत्येक जो प्रश्न आहे तो आरामशीर सोडू शकतो. बरोबर आहे. कॉर्पोरेशन ते भाग आहे. पण या 3 गोष्टींपेक्षा पण शैक्षणिक, आता माझ्या अभिजितने सांगितलं, परत आरोग्याचे प्रश्न असतील, निलेशने पण सांगितलं,
आणि यांनी पण सांगितलं, संतोष म्हात्रे यांनी पण सांगितलं की युवकांचे जे प्रश्न आहेत ऍक्च्युली ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना महत्व मिळायला पाहिजे. नक्की राहुलजी, बरोबर आहे. मला तुमचं दुसरं विजन एक- विजन विजन आणि एक सगळ्यात मोठी म्हणजे काय, महिलांसाठी स्वच्छतागृह हा त्या प्रभागात म्हणजे आता जो प्रभाग आहे तो युवकांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आहे ऑलरेडी. बरोबर आहे. जर एखाद्या म्हणजे कोणी जर बाहेरनं जर कोणी आलं तर त्या महिलांना जर कोणत्या ह्याच्यासाठी जर अर्जन्सी लागली तर ती स्वच्छतागृह सगळ्यात मोठं बनवायचं ते पहिल्यांदा दूर करण्याचा दूर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा. या इकडे, या इकडे थोडं सरका ना. या, बोला, आपलं नाव काय आहे? नमस्कार, आपण मी कोणत्या अशोक गोरख पक्षाकडे? बडकुंबे. मी सध्या भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक आहे. अशोकजी, मुळातच समस्या सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या म्हणजे आता राहुलजींनी सांगितलं, संतोषजींनी सांगितलं, आणखी बाकी सगळ्या आपल्या बरोबर. एक नवीन असं विषय की खरंच या प्रभागाला त्याची गरज आहे. नवीन म्हणजे काय माहितीये का, मी ज्या प्रभागात आता इच्छुक आहे त्या प्रभागात 4 झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. आणि झोपडपट्टीतनं प्रत्येक पक्षाला तर अशी विनंती राहील की तुम्ही झोपडपट्टीतला एखादा उमेदवार घ्या, कारण त्यांचे प्रश्न मांडणारा उमेदवार पाहिजे. कारण वस्तीचा अभ्यास, वस्तीतल्या लोकांच्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या सगळ्या अडचणी त्या वस्तीतल्या मुलांना माहिती किंवा तिथल्या प्रतिनिधीला माहिती असणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रश्न आज रोजगार. आम्ही ज्या ठिकाणी राहतो किंवा ज्या प्रभागात राहतो तो पूर्ण MIDC चा प्रभाग आहे आणि MIDC कमीत कमी 8 ते 10 हजार कंपन्या आहेतच. आणि त्या कंपन्यांमध्ये जर आपल्या प्रभागातलेच एकही मुलगा कामाला नसेल तर काय उपयोग आहे ना. बाहेरून लोक येतात, म्हणजे बाहेरचे समजा कॉन्ट्रॅक्टर आहेत MIDC तर त्यांना बाहेरनं येऊन ते इथं रोजगाराला त्यांना आपल्या स्थानिकांना आपल्या स्थानिकाला नाहीये. भूमिपुत्रांना रोजगार मिळणं गरजेचं. मित्रांना पाहिजे. कारण आज जर मला इथून 20 किलोमीटर लांब जाऊन कामाला जायचंय, तिकडं मी काम करणार आहे, पण माझ्या घरासमोर कंपनी आहे, तिथं मी जाऊ शकत नाहीये. तर तो महत्वाचा प्रश्न आज लोकांचा, आपल्या वस्तीतील मुलांचा, तो आपल्याला सोडवायचा. तुम्ही आता 2 मुद्दे महत्वाचे मांडलेत. एक तर तो स्थानिक उमेदवार असायला हवा. 2 तिथल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळायला हवा. आता एक शेवटचं विजन 2 वाक्यातलं जे अत्यंत प्रभावी ठरेल. विजन म्हणजे आता कसं आहे माहितीये का, रोजगारच महत्वाचा आहे. कारण तुम्ही मुलांच्या हाताला काम दिलं तर त्यांची प्रगती होणार आहे. हो, सगळंच म्हणजे आज त्यांचं कुटुंब चालणार आहे, त्यांची मुलं गुन्हेगारीकडे वळणार नाही, त्यांच्या मुलांचं चांगलं शिक्षण होईल. शिक्षण चांगलं झालं, त्यांना रोजगार मिळाला चांगला, तर पुढची येणारी पिढी आहे ना ही चांगलीच आदर्शच ठरणार आहे. त्याच्यामुळं महत्वाचं विजन म्हणजे प्रभावी विजन, रोजगार मिळेल. रोजगार. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण आणखी एका नव्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी नितीन गुलाब गोलप. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षातून इच्छुक आहे अनुसूचित जातीसाठी. नितीनजी, आताच या ठिकाणी पण बरेच जण इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी सगळ्यांनी समस्या मांडल्या. समस्या कोणत्या हे तुम्हालाही ठाऊक आहेत. आता फक्त आपण या ठिकाणी असं जाणून घेतोय की समस्या खूप झाल्यात, आता तिथून सोडवता कसं येईल यासाठी काहीतरी विजन हवं. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की झोपडपट्टी हा विषय लय महत्वाचा आहे की उमेदवार हे 5 वर्षातून फक्त 15 दिवसच दिसतात. नंतर उमेदवार हे झोपडपट्टी काही फिरत नाहीत. 5 वर्ष झोपडपट्टीवाल्यांना काही काम कोणी एक सुद्धा उमेदवार समोर आला तर भेटत नाही त्यांच्याशी. आणि त्यांच्या छोट्या छोट्या गरजा आहेत, YCMच्या किंवा पेन्शन आहेत, संजय गांधी निराधार योजनाच्या, श्रावणबाळ, अंध, अपंग यांच्या पेन्शनच्या एवढे प्रॉब्लेम आहेत की लोक अलपटे मारू व्हायतात. त्या पण सॉल्व्ह होत त्या साधे यांना पेन्शन सुद्धा चालू करतात. मी पिंपरी विधानसभेचा संजय गांधीचा अध्यक्ष होतो. मी 8,000 पेन्शन चालू केलेले आहेत आतापर्यंत. मग आता तुम्ही महापालिकेत गेलात आणि समजा इथे मशाल पेटली आणि आता अंधार दूर करायचं आणि खूप काहीतरी चांगलं घडून आणायचं, काय करावं? सगळ्या कसं आहे, महिलांना रोजगार देणं लय महत्वाचं आहे. घरगुती महिला आहेत, ह्या रोजगार निश्चय आपल्या महिलांना लाडकी बहीण योजना चालू करून ह्या लोकांना हातबळ केलेलं यांनी. यांना हाताला काम देणं महत्वाचं आहे. सर्वात काम द्या, तसं काम देणं, ते आयुष्यात पायावर उभं राहतील. हे पैसे देऊन लोकांना थोडक्यात महिलांना रोजगार उपलब्ध करणं यासाठी महत्व. थँक्यू. मुद्दा तुमचा असेल, माझ्याकडे वेळ नाही, माझ्या वेळेनुसार मला जावं लागेल. ऐका ना, एक मिनिट. मी कार्यक्रम सुरू करतानाच मी तुम्हाला आधी सांगितलेलं की आपल्याला हे जे सगळं आहे हे आम्हाला दाखवायचं पण आहे. याच्यानंतर माझं लाईव्ह पण आहे. ऐका ना, सांगतो ना. आम्ही आता ऐका तरी, याच्या आधी आम्ही 19 प्रभाग केलेत
प्रत्येक प्रभागात कोणी ना कोणीतरी प्रस्थापित आलेलंच आहे. 3-3, 4-4 सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे तो कोण आलाय कोण नाही याच्याशी आपल्या घेणं नाही. मला इतकंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवायचंय की केवळ प्रस्थापित नाही, जनता सुद्धा उभी राहते. कारण की जनतेसाठी हा सगळा प्रभाग आहे आणि जनतेचा प्रभाग आहे. त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. कोणी आलाय तो महत्वाचा, जो नाही आलाय तो त्याचा त्याला लागला. मला इतकंच म्हणायचंय. तुम्ही जी मीटिंग घेतली नाही हा हा आमच्या वार्डातच नाही. ऐका ना, एक मिनिट. मला इतकंच म्हणायचंय, 4 प्रभाग फिरून येतोय. ऑफिस आमचं, ऐका ना, आमचं ऑफिस इथे कोपऱ्यावर आहे. यासाठी आम्ही निवडलं का, तर 4ही प्रभागाच्या ऐका ना 4ही प्रभागाचे जर आता ऐका ना आपला प्रभाग नाही. ऐका ना बॉर्डर आहे. ऐका ना, 4ही प्रभागाचे आता जे आम्ही उमेदवार आहेत यांच्या विज्युअल्स आम्हाला दाखवणं गरजेचं आहे. तरच उपयोग आहे या सगळ्या कार्यक्रमांचा. हे पिंपरी चिंचवडकरांना कळलं पाहिजे. मी तर म्हणतो आपण कुठल्या प्रभागात तो महत्वाचा नाही, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आहोत हे महत्वाचं आहे. अरे लोकशाही आणि संविधान त्यांनी दिलं ते महत्वाचं आहे. ही संविधान आणि लोकशाहीची भूमिका ज्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून आणलं ते महत्वाचं आहे. आणि मला इतकंच म्हणायचंय, या ठिकाणी उभा असलेला प्रत्येक इच्छुक उमेदवार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे आणि त्यांनी दिलेली शिकवण ही अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे आता मला इतकंच म्हणायचंय, या ठिकाणी असलेल्या प्रत्येक उमेदवारानं अतिशय उत्तमरित्या उत्तम व्हिजन मांडलेलं आहे. याच्यातला कुठलाही उमेदवार घ्या, त्याला कळकळ आहे, तळमळ आहे, मला माझ्या प्रभागासाठी काहीतरी करायचंय. 2-2 हॉस्पिटल्स आहेत पण तिथे अतिक्रमण आहे, अँब्युलन्स जात नाही. 2-2 शाळा आहेत पण करणार काय, पटसंख्या किती बोटावर मोजणे इतकी. आता एक सुंदर व्याख्या नगरसेवक या शब्दाची ऐकायला मिळाली. न नळाला पाणी नाही, ग गटारातली घाण रस्त्यावर येते आणि रस्त्यातला खड्डा हे नगर. आणि तो कसला सेवक, नगरसेवक कसा असावा, या सगळ्या उमेदवारांनी मांडलेल्या विजन मधला असावा. आता हे सगळं विजन एकत्रित जर केलं, एक मोठ बांधली, 4 नगरसेवक आले आणि महापालिकेत जाऊन कामांचा धडाका सुरू केला, तर प्रभाग क्रमांक 20 असा होईल की उरलेल्या सगळ्यांनी म्हटलं पाहिजे प्रभाग असावा तर क्रमांक 20 आहे. त्यामुळं आम्ही कोणत्या पक्षात नाहोत, कोणत्या भूमिकेत नाहोत, आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेल्या लोकशाही मार्गानं जी निवडणूक होतीये त्या निवडणुकीतून निवडून येऊन नगरसेवक बनण्याच्या भूमिकेत येणार आहोत. ही भूमिका सगळ्यांनी जपावी आणि आमच्या प्रभागातल्या प्रत्येकाला, प्रत्येक जनतेला, तळागाळातल्या माणसाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज. धन्यवाद. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला. परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतंय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक.